25 वर्ष गणेश नाईकांच्या हाती सत्ता दिली आहे। आता पुन्हा 5 वर्षासाठी नवी मुंबईकर कोणाच्या हाती सत्ता देतात हे आपण पाहूयात। आपल्यासोबत वनमंत्री गणेश नाईक आहेत। दादा काय म्हणाल, 25 वर्ष सत्ता हाती दिलेली आहे आणि तुम्ही आता या निवडणुकीत भले आरोप प्रत्यारोप झाले असतील, पण निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरती तुम्ही लढलेली आहेत। काय म्हणाल, 25 वर्षाचा काळ आणि येणाऱ्या पुढच्या 5 वर्षाच्या काळामधला काय फरक असणार? या मधल्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचा महापूर झाला आणि ज्या लोकांनी हरामाचा पैसा कमवला त्याने तो महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका, नगरपरिषद, विधानसभेला सुद्धा वापरला। परंतु नवी मुंबईची सुजाण जनता अशा पैशाला भीक घालणार नाही, तर त्यांना माहिती आहे हा पैसा हरामाचा आहे। नवी मुंबईची जनता आपले कर्तव्य पार पाडेल आणि उद्याला ज्याला रिझल्ट लागेल त्याला भारतीय जनता पक्षाचा महापौर होण्याचे रस्ते खुले होते। तर एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की 5 वर्षासाठी तुम्ही हा मागील 25 वर्षाचा काळ नवी मुंबईकरांनी पाहिला, राज्याने पाहिला आहे। पुढच्या 5 वर्षाचा काळ प्रामुख्याने कसं वेगळं असणार आहे? काय वेगळं नवी मुंबईकरांना दिसणार? या हरामाचा पैसा खाणाऱ्यांनी ही नवी मुंबईची तिजोरी 3000वरून 800 कोटीवर आणली होती, 3000 कोटीतून। आता ती दुरुस्त करण्याकरता आणि नवी मुंबईच्या जनतेला खऱ्याखुऱ्या गरजा देण्याकरता श्रम करावे लागतील। परंतु आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या भारतीय जनता पक्षाची जी यंत्रणा असेल, महापौर त्यांच्या नेतृत्वाखाली, ती जनतेला सुखी ठेवण्याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा करेल। एक शेवटचा प्रश्न आहे की गेले 11 वर्ष मतदार वाट बघतात या निवडणुकीच्या मतदानासाठी। अनेक तरुणांचं पहिलं मतदान देखील आज होणार आहे। असं असताना प्रशासन कुठेतरी झोपेचा सोंग घेतलेला होता का? कारण आजच्या दिवशी, आजचा एवढा महत्त्वाचा दिवस असताना जो भोंगळ कारभार समोर आला आहे, वनमंत्र्यांना देखील, पालकमंत्र्यांना देखील वेगवेगळ्या केंद्रावरती पळावं लागलं आहे। हे सगळं कारभार बघून काय वाटतं? संशयाची पाल चुकचुकते कुठे म्हणा? संशयाची नाही, हे कुठे दबावाखाली वावरत आहेत म्हणून त्यांना आपलं कर्तव्याने सुचत नाही। मी नॉर्मली राफा नाईक विद्यालयात मतदान करायचो। 2 निवडणुकांमध्ये आम्ही CBSE खेरण्याला आम्ही मतदान करायला लागलो। आज आमच्या कुटुंबातील काही घटकांना CBSE खेरण्याला मतदान आहे आणि आता आमचं मतदान सेंट मेरीला आलं आहे। सकाळी सेंट मेरीला आम्ही आलो, त्या ठिकाणी मतदान आहे असं दाखवलं की 9 नंबरमध्ये 9 नंबर रूमच ती सापडली नाही। परत आम्ही गेलो CBSE स्कूलमध्ये, तिथे 9 नंबर रूम सापडली पण मतदार यादीत आमचं नाव नाही। परत इथं आम्ही सेंट मेरीला आलो आणि मग नंतर असा अलिबाबा 40 चोरासारखे कुठेतरी गुंफेमध्ये त्या ठिकाणी ते रूम आहे, मग तिथं मतदान केलं तर निघालं। अतिशय भोंगल कारभार आहे। नावं आणि मतदान केंद्र बदलल्यानं गोंधळ झालाय। मतदान केंद्र शोधण्यासाठी अधिकारी मदत करत नसल्याचा आरोप नागरिक करतायत। ते बाहेर पाठवतात, माझ्याकडे कशी दावा मिळते? आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, कुर्ला पूर्वमध्ये मतदान केंद्रावर नेमका काय गोंधळ झालाय? ही बालावळकर शाळा आहे आणि हा कुर्ला पूर्वेतला कामगार नगर मधला भाग आहे आणि तिथे काही लोकांचं असं म्हणणं आहे की मतदार याद्यामध्ये आमचं नाव नाहीये, बूथ अचानक बदललेले आहेत। या सगळ्या संदर्भातली माहिती आमच्यापर्यंत आलीच नाहीये। एवढंच नाहीये तर इथले मतदान केंद्रावरचे कर्मचारी आपल्याला सहकार्य करत नाहीत असं म्हणत इथल्या सगळ्या स्थानिकांनी गोंधळ घातलाय। आमची नावं मतदार याद्यांमध्ये का नाही आहेत, आमचं तिथे बूथ नेमका कुठे आहे, या सगळ्या संदर्भातली माहिती राज्य निवडणूक आयोगानं आम्हाला द्यायला हवी होती किंवा त्या स्लिप ज्या आयुक्तांनी जसं आपल्याला 2 दिवसांपूर्वी सांगितलं होतं की स्लिप आजच्या आजच पोहोचणार आहेत, मात्र आज मतदानाचा दिवस आहे पण कोणाकडेही स्लिप पोहोचलेल्या नाहीत। त्यामुळे तो गोंधळ बालावलकर शाळेत सध्या सुरू आहे। बरं सुमित, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। ते बाहेर पाठवतात, माझ्याकडे कशी दावा मिळते?
पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19 मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ झाला असल्याचं कळतंय। भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भांडण झालं। दुबार मतदार असल्याचं म्हणत मतदाराला लॉकअपमध्ये टाका असं म्हणणाऱ्या व्यक्तीवर भाजपचे कार्यकर्ते चिडले आणि प्रभाग क्रमांक 19 मधील गुजराती शाळामधील मतदान केंद्रावर हा संपूर्ण गोंधळ उडालेला आहे। पोलिसांकडून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला जातोय। आज मतदानाचा मोठा दिवस आणि पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19 मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ झाला असल्याचं पाहायला मिळतंय। भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भांडण झालं। दुबार मतदार असल्याचं म्हणत या मतदाराला लॉकअपमध्ये टाका असं म्हणणाऱ्या व्यक्तीवर भाजपचे कार्यकर्ते एक प्रकारे चिडले आणि त्यामुळे आता पोलिसांकडून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना समज देण्याचा प्रयत्न सुरू आहे। प्रभाग क्रमांक 19 मधील गुजराती शाळामधील मतदान केंद्रावर हा संपूर्ण गोंधळ उडालाय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोहन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मोहन, नेमकं काय गोंधळ उडालाय, काय सुरू आहे तिकडे? पनवेलमध्ये 19 प्रभाग क्रमांक आहे, तिथे जे मतदार करायला आलेले जे व्यक्ती होते त्याचं मतदान झालं नव्हतं। तो सांगते माझं मतदान झालं नाही, तर तिथले जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं याला लॉकअपमध्ये ठेवा आणि त्याच्या शेजारी जे बीजेपीचे उमेदवार होते ते भडकले। त्यांच्या दोघांमध्ये भांडणं सुरू झाली, खूप टोकापर्यंत गेले। त्या केंद्रामध्ये एवढी गोंधळ झालं की पोलीस आले आणि पोलिसांनी ते सगळं सोडवलं आणि त्या ठिकाणी दोन्ही उमेदवारांना बाहेर घेऊन त्यांना समज दिलेली आहे। मोठ्या प्रमाणात तिथे गोंधळ झाला, एवढा आवाज झाला की सगळे धावून त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी येऊन ते सगळं शांत केलं आणि दोन्ही उमेदवारांना समज देऊन बाहेर काढण्यात आलं। त्याच्या पुढे जर असं झालं तर दोघांनाही पोलीस स्टेशनला नेण्यात येईल असंही सांगण्यात आलेलं आहे। ते पनवेलमधलं सर्वात मोठं मतदार केंद्र जे आहे 19, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदार येत आहेत आणि त्यांना काही त्रास होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त आता लावण्यात आलेला आहे। बरं मोहन, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर भूषण गगराणी यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी सुस्मिता यांनी, पाहूयात। उनके जो रिप्रेजेंटेटिव हैं उनके भी नाम लिए हुए हैं, तो सभी तरह से मतलब ऑन ऑल फ्रंट्स जो काउंटिंग की जो तैयारी है वो हमारी पूरी हो चुकी है। शुक्रिया, थैंक यू। भूषण गगराणीजी आपल्यासोबत आहे। तुम्ही मतदाराचा हक्क बजावलाय, आयुक्त म्हणून निवडणूक प्रक्रियेवरती तुमचं लक्ष होतं, यावेळची निवडणूक वेगळी कशी? यावर्षीची निवडणूक वेगळी कशी याची 2-3 उत्तर आहे। एक तर ह्याचा जो मूळ संदर्भ आहे विधानसभा इलेक्शन, तर विधानसभा इलेक्शनमध्ये आपल्याला कल्पना आहे की महापालिकेला सगळ्यात पहिल्यांदा आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती। महापालिका निवडणूक अर्थातच महापालिकेतर्फेच प्रत्येक वेळेला घेतली जाते। यावेळेला आम्ही मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढवली। साधारणतः 7,500 मतदान केंद्र असतात, यावेळेला आम्ही 10,123 मतदान केंद्र केले की ज्याच्यामुळं मतदारांना मोठ्या प्रमाणावरती सुविधा मिळेल। त्याचबरोबर ज्या ठिकाणी मागणी आली आणि ज्या ठिकाणी राजकीय अडचणी नव्हत्या अशा 700 ठिकाणी आम्ही गृहनिर्माण संस्थांच्यामध्ये देखील मतदार केंद्र उपलब्ध करून दिलेली आहेत। या व्यतिरिक्त फार मोठ्या प्रमाणावरती मनुष्यबळ मागच्या कुठल्याही निवडणुकांपेक्षा जास्त, कारण मतदार केंद्रांची संख्या वाढली की अर्थातच तुम्हाला तेवढं मनुष्यबळ पण लागेल, तर जवळपास 80,000पेक्षा जास्त मनुष्यबळ या ठिकाणी आम्ही तैनात करून दिलं होतं की ज्याच्यामध्ये पोलिसांचा समावेश नाही, पोलीस स्वतंत्रपणे आहेत, त्यांचे जवळपास 25,000 लोक। तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मतदान केंद्रावरती आपण आणि मतदान प्रक्रियेमध्ये लोकांना आणि आपल्या लोकांना प्रशिक्षित केलेलं होतं। या व्यतिरिक्त यावेळेला आपल्याला जे निवडणूक आयोगाकडनं EVM मतदान जे मशीन असतात ते जे उपलब्ध करून दिलेले होते ते देखील यावेळेला पूर्वीच्या EVMपेक्षा हे वेगळे होते। त्याच्यामुळे त्याचं देखील मोठ्या प्रमाणावरती प्रशिक्षण आम्ही या ठिकाणी लोकांना उपलब्ध करून दिलेलं आहे। तर मला वाटतं की मागच्या निवडणुकांपेक्षा यावेळेचा व्याप आणि व्यापकता ही जास्त आहे आणि त्या पद्धतीने
आता एक मोठी बातमी, नांदेड महापालिकेसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे। प्रभाग 4 हनुमानगड मधील महात्मा फुले शाळा या मतदान केंद्रात एक ईव्हीएम मशीन बंद पडली होती। तांत्रिक बिघाड आल्याने ही मशीन बंद पडली होती आणि त्यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया खोळंबली। मात्र काही वेळात ही मशीन पुन्हा सुरू झालेली आहे। मतदान प्रक्रिया आता पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। नांदेडमधले हे अपडेट्स आपण पाहतोय। नांदेडमध्ये मतदान केंद्रावर एक ईव्हीएम मशीन बंद पडली होती, मात्र आता ती पुन्हा सुरू झाली आणि त्यामुळे पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। इकडे छत्रपती संभाजीनगरच्या गुजराती कन्या विद्यालयामध्ये गोंधळ उडाला असल्याचं समोर येत आहे। ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे नागरिकांकडून गोंधळ सुरू आहे। तब्बल 1 तास ईव्हीएम मशीन बंद असल्यानं संताप व्यक्त करण्यात येतोय। मशीन दुरुस्त करण्यास जवळपास 1 तासाचा विलंब झालाय, तर मतदार 1 तासांपासून तात्काळात रांगेत उभे असल्याचं पाहायला मिळतंय। छत्रपती संभाजीनगरच्या गुजराती कन्या विद्यालयामध्ये हा गोंधळ झालाय। छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये मतदान केंद्र जे आहे त्या मतदान केंद्रावरती काही प्रमाणात गोंधळ थोड्या वेळापूर्वी पाहायला मिळाला होता। तब्बल 1 तास मशीन बंद असल्यामुळे नागरिकांचा हा गोंधळ या ठिकाणी होता। मतदान क्रमांक 22 मध्ये हा संपूर्ण गोंधळ या ठिकाणी झाला होता। काय झालं होतं नक्की? म्हणजे मशीनमध्ये बिघाड आला होता। बिघाड आल्यामुळे ते पूर्ण मशीन बंद होती। 1 घंटा उशीर